वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल, कशी बनवावी सुचत नाही. तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. खरं तर याचा जो काही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे असं दोन्ही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. छान असा ब्रॉकेट टाईप ब्लाउज पीस आहे. कलरही मस्त सगळ्यांचा आवडीचं पिंक आहे आणि यावर आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार. पण सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून टाकलेलं आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5 इंचाचं शोल्डर. एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे आपण 5.5 इंच. त्यानंतर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून आपण टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. सो अशा पद्धतीने मग मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला. आणि आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. तर इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. सो बघा, मग 9.5 अधिक अर्धा इंच असं टोटल मी 10 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची आडवी मार्किंग करायची. वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी केलेलीच आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावाच लागतो. आणि त्यानंतर इथे मी मटक्या गळ्याची मार्किंग करून घेत आहे. भरपूर सारा डीप हा मटका गळा आहे. तुम्हाला यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण मी जरासा मीडियमच घेतलेला आहे. खूप डीपही नाही आणि खूप कमीही नाही. ठीक आहे, सो अशा पद्धतीने मग आपण इथे मटका गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण कटिंग करून घेऊयात. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग सगळ्यात आधी ही मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आणि मग नंतर कटिंग करायची. पण आज आपण कॅनव्हास पेपर यूज न करताच हा गळा स्टिच करणार आहोत. ठीक आहे, सो अशा पद्धतीने परफेक्ट मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल. त्यासाठी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट इथे मी सरळ ठेवलेला आहे. त्यानंतर त्यावर अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ठेवला. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घेतल्या. गळा रुंदी एकदा चेक करायची आणि मग सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडनी साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा मार्जिन कमी जास्त होतं, सो तसं होऊ देऊ नका. कारण जर मार्जिन कमी जास्त झाला तर गळ्याचा शेप आपला बिघडू शकतो. सो तसं तर आपल्याला इथे होऊ द्यायचं नाहीये. ठीक आहे, सो बघा, मग फायनली अगदी परफेक्ट असं आपण काळजीपूर्वक इथे टीप मारून घेतली. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे कमरेच्या साईडचं तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे कटिंग करून झाल्यानंतर जे काही गळ्याच्या मध्ये एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे.
सो बघा मग सगळ्याच साईडचं अगदी व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आणि हे कटिंग झाल्यानंतर गळ्याला आपल्याला द्यायचे आहे इथे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. आपली गळ्याचा जो काही आकार आहे, जो काही शेप आहे, तर तो आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. फक्त कट्स मारताना ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा. आता हा सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडनी, कमरेच्या साईडनी अगदी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि मग संपूर्ण फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी फिनिशिंगची जी काही महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती छान परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपला इथे मटका गळा रेडी झाला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एवढंच नाही तर इथे तुमच्या हेही लक्षात येईल की इथे आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होते. आपल्याला इथे कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील पडत नाही. यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झालं. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं. म्हणूनच गळा रेडी झाल्यावर एकसारखं जोडून परफेक्ट बॅक पार्ट आपण आधी इथे रेडी करून घेत असतो. आणि फायनली हा पार्ट आपला इथे रेडी झाला. यानंतर आता पुढची डिझाईन बनवून घेऊयात. त्यासाठी हा जो काही पार्ट आहे सध्या हा मी साईडला ठेवून घेते आणि याचं कटिंग करताना जे काही थोडासा गळ्याचा मधला कपडा होता तर तो इथे आपण यूज करणार आहोत. खरं तर 1 ते 1.5 इंचाच्या पट्ट्या इथे आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. टोटल आपल्याला इथे 6 पट्ट्या लागणार आहेत. तर यामध्ये 2 पट्ट्या कट करून झालेल्या आहे. बाकीच्या आपण ब्लाऊज पीसचं जे काही फॅब्रिक थोडंफार उरलेलं असेल तर त्यातून काढून घेऊयात. तर बघा इथे कडेचा जो काही पार्ट आहे ना तर तिथून मी 1 ते 1.25 इंचाची पट्टी इथे कट करून घेते. कारण की आपल्याला काही खूप असं ब्रॉड हवं नाहीये, त्यामुळे मग अगदी परफेक्ट असं 1 ते 1.25 इंचाचीच पट्टी कट करायची आहे. ठीक आहे. जर तुम्हाला जास्त ब्रॉड पट्टी हवी असेल तर तुम्ही थोडं ब्रॉड करू शकता, पण तेवढं काही गरज पडत नाही. छोटीशी पट्टी पण ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून चपटी पट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो ही संपूर्ण पट्टी आणि उरलेल्या जे काही आपण ऑलरेडी कटिंग केलेल्या आहेत ना तर ते आपण इथे बनवून घेऊयात. असंही नाही, ही जी काही मोठी पट्टी आहे यामध्ये 3-4 पट्ट्या तर आपल्या इझिली तयार होतीलच. सो नॉट बनवायची किंवा ही चपटी पट्टी बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला डायरेक्ट फोल्डिंग वाली बनवायची असेल, सरळ म्हणजे उलटी टीप मारून सरळ करतो ना आपण नॉट टाईप, तशी गोलाकार, पण तस खरं तर नाही, या डिझाईनसाठी आपल्याला चपटीच पट्टी हवी आहे. त्यामुळे मग तुम्ही इथे ह्या पद्धतीने टीप मारून ही पट्टी नक्कीच बनवू शकतात. ठीक आहे. सो बघा ही पट्टी इथे तयार झालेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला अशा टोटलनं 6 पट्ट्या तयार करायच्या आहे, अशा म्हणजे थोड्या छोट्या साईजच्या. तर इथे किती तयार होत आहे तर ते आपण चेक करूयात आणि अजून लागत असेल तर बनवून घेणार. तर सेंटर पॉइंटला मी मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथून आपल्याला किती पट्टी लागते तेवढी मी अंदाजे इथे कट करून घेतली आणि ह्या साईजच्या म्हटल्याप्रमाणे आपल्याला टोटल 6 पट्ट्या इथे लागणार आहे. सो मग मी बघते यामध्ये किती तयार होत आहे ते. तर इथे 3च तयार झालेल्या आहेत, तर अजून 3 मी इथे रेडी करून घेते. सो बघा मग फायनली 6च्या 6 पट्ट्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या बॅक पार्टला लावायच्या आहेत आणि ह्या पट्ट्या लावल्यामुळे आपली खूप छान वेगळी युनिक अशी डिझाईन तयार होणार आहे. तर बघा मग बरोबर मध्यभागी आपल्याला हे 3 पट्ट्या इथे लावून घ्यायच्या आहे. अगदी सेंटरला किंचितसं आपण फक्त यामध्ये डिस्टन्स ठेवलेला आहे, 1.5 इंच एवढं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता त्याच पट्ट्या अगदी व्यवस्थित साईडने सेट करायच्या आहे. बघा
आणि इथे सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. असंही त्या थोड्याशा लुझिंग मध्येच ठेवायचे आहे, कारण की ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू त्यावेळेस ह्या ज्या काही पट्ट्या आहेत ह्या स्प्रेड होणार आहेत, म्हणजे ताणल्या जाणार आहे. त्यामुळे त्या खूप टाईट लावण्यात काही अर्थ नाहीये. तर मी किंचितशा लुझिंग मध्ये लावल्या. त्यानंतर दुसऱ्या साईडने बघा, जिथे डिस्टन्स आहे ना बरोबर तिथे आपल्याला ही पट्टी टाकून घ्यायची आहे. म्हणजे बघा, आधी 3 लावल्या आणि त्यानंतर बरोबर त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने सेट करत अजून 3 व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहे. सगळ्यात आधी मध्यभागी टिप मारून घेऊयात, म्हणजे ह्या 3 पट्ट्या बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्या पॅक होतील. सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं, म्हणजे त्या अगदी व्यवस्थित लागल्या सुद्धा जातील. आणि त्यानंतर बघा, ह्या पद्धतीने त्या एकमेकांमध्ये अडकून आपल्याला छोटीशी अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला असं लक्षात येते बघा, जसं आपण विणकाम कसं करतो चटईच्या टाईप मध्येच आपण इथे एकाडे एक ती पट्टी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता वरच्या साईडला सुद्धा आपल्याला टिप मारून ती अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. दोन्ही पण साईडच्या व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येतील याची आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की त्या वरखाली होतात. मग डिझाईन कितीही सुंदर बनवली तरी सुद्धा ती प्रॉपर आपल्याला हवी आहे तशी तयार होत नाही. त्यासाठी मग काय करायचं, खरं तर एका साईडचं लावल्यानंतर ना मोजून तीच मार्किंग दुसऱ्या साईडची केली तरी सुद्धा चालेल, म्हणजे फिनिशिंग अगदी व्यवस्थित यावी यासाठी. ठीक आहे. आणि बघा, मग इथे अगदी प्रॉपर असं लावून घेतलंय. एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आहे. आणि फायनली ह्या पट्ट्या अगदी व्यवस्थित छान डिझाईन सहित आपण इथे लावून घेतलेल्या आहेत. यानंतर काय करायचं, इथे आता आपल्याला एक लेस लावायची आहे. त्याआधी बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर टक्स पॉईंटची मार्किंग करताना आपल्याला इथे सेंटर पासून साधारणतः 4.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे मार्किंग करून घेतली. त्यानंतर बरोबर त्याच लाईनवर फोल्ड करत तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमीच डबल टिप द्यायची. त्याचबरोबर कमरेच्या साईडला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून ते परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सेट टक्स टाकलेही जातील आणि तिथून शिलाई सुद्धा लवकर निघायला नको, म्हणजे ब्लाऊज आपला लवकर खराब होणार नाही. ठीक आहे. आणि फायनली परफेक्ट असे टक्स दोन्ही साईडला टाकून घेतले. त्यानंतर छान अशी गोल्डन डिझायनर लेस मी इथे घेतलेली आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, बट इथे मी गोल्डन कलर घेतलेली आहे, कारण असंही गोल्डन कलरची लेस कुठल्याही ब्लाऊजवर इझिली मॅच होतच असते. आणि बरोबर गळ्याच्या कडेकडेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे, अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार असा खूप सुंदर येतो, पण योग्य पद्धतीने व्यवस्थित लेस न लागल्या गेल्यामुळे गळ्याचा आकार बिघडतो. आपल्याला जसा हवा आहे तसा येतच नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. ही लेस लावून झाल्यानंतर या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप द्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगतही नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर तुम्ही सुद्धा आठवणीने तुमची लेस ब्रॉड असो किंवा अगदी बारीक असो दोन्ही साईडने टिप देऊन घ्यायची. त्यानंतर आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे टिप देऊन घेऊयात. ठीक आहे. आता म्हणजे लेस लावणार आहोत. खरं तर नाही, इथे तुम्ही लेस लावली तरी चालेल, नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, तुमच्यावर ते डिपेंड आहे. पण सध्या खूप ट्रेंड चालू आहे. कमरेच्या साईडने लेस लावल्याने काय होतं की ब्लाऊजला आपल्या अजूनच सुंदर असं लुक येतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा कमरेच्या साईडला सुद्धा इथे लेस नक्कीच लावू शकतात. आणि तिथे सुद्धा मी दोन्ही साईडने टिप देऊन घेतलेली आहे. फायनली गळ्याला आणि कमरेच्या साईडला आपली इथे ही लेस लावून झालेली आहे. आता यानंतर काय करायचं, आपल्याला जिथे आपण सेंटरला नॉट लावलेल्या आहेत डिझाईन सहित, जिथे जॉईंट होत आहे 2 नॉट, तिथे आपल्याला मनी लावून घ्यायचा आहे. खरं तर ना मी इथे गोल्डन कलरचा मनी यूज करणार आहे. तुम्हाला जर तुमच्या ब्लाऊजला मॅच मोती होत असेल किंवा एखादा तुम्हाला स्टोन लावायचा असेल तर तसंही तुम्ही लावू शकतात, पण मनी लावल्याने सुद्धा डिझाईन छान दिसणार आहे. आता ही जी काही मनी आहे तर ही आपल्याला साध्या सुईने लावायची आहे. तर सुईमध्ये आपल्याला 4 पदरी धागा ओवून घ्यायचा आहे, म्हणजे फक्त एकच टाका टाकला तरी सुद्धा ती मनी अगदी व्यवस्थित पॅक होईल आणि ती लवकर खराब होण्याचे किंवा निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आता मी खूप छोटा किंवा खूप मोठा असा मनी इथे घेतलेला नाहीये, पण मीडियम, म्हणजे मीडियम पण म्हणता येणार नाही, दिसेल असा मनी घेतलेला आहे. आणि तो ओवून घेतल्यावर इथे गाठ टाकायची. धागा कट न करता पुढच्या जिथे काही जॉईंट होत आहे 2 नॉट, तर तिथे आपल्याला हा मनी लावून घ्यायचा. इथे तुम्ही थोडा मोठ्या साईजचा सुद्धा नॉट म्हणजे मनी यूज करू शकला असता, पण आपण इथे हा घेतलेला आहे. खरं तर माझ्याकडनं यापेक्षा मोठा सुद्धा होता, पण मीडियम जरा उठून दिसतोय,
सो त्यामुळे मग मी इथे हाच लावून घेते. आणि यापेक्षा जर छोटा तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही छोटा मणी सुद्धा इथे लावू शकता. खरं तर ते तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे किंवा तुम्हाला डिझाईननुसार गळ्याच्या आकारनुसार कुठला मणी लावावा आहे असं वाटतंय तर त्यानुसार तुम्ही इथे लावू शकतात. तर अजून बघा जिथे जिथे जॉईंट होते तिथे तिथे मी हे मणी लावून घेते. आणि खरं तर संपूर्ण मणी लावून झाल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की किती छान अशी डिझाईन आपली वेगळ्या लुकमध्ये इथे तयार होणार आहे. आणि ह्यामधले मनीची जी काही आपण डिझाईन बनवली आहे नॉटवर, तर त्यामुळे खरं तर आपली ही डिझाईन अजून सुंदर दिसणार आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अगदी छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे हे मणी लावून घेतलेले आहेत. फक्त जिथे नॉट आहे तिथेच लावायचं आहे, बाकीचं काही नाही. ठीक आहे. छान अशी डिझाईन तयार झाली. मधले नॉट थोडेसे लुझिंग मध्ये आहे, मी तुम्हाला म्हटलं, कारण की ते व्यवस्थित असं फिटिंगला बसाय म्हणून. खूप टाईट लावले तर मग गळा जास्त स्प्रेड होत नाही. आणि हा मटका गळा आहे त्यामुळे मग तो घातल्यावर भरपूर सारा स्प्रेड होतो. मग हे नॉट सुद्धा लूज असले की तो फिनिशिंगला व्यवस्थित बसतो. सेंटरला एक मी इथे पॅच लावलेला आहे, तुम्ही बटन पॅच काहीही लावू शकतात. आणि फायनली मटका गळ्यावरची आपली खूप सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही डिझाईन तयार झालेली आहे. ऍक्च्युली बऱ्याच कस्टमरला ना मटका गळा हा खूप आवडत असतो आणि आपल्याला सुद्धा मटका गळ्यावर कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. त्याच डिझाईन बनवून सुद्धा कंटाळा आलेला असतो. तर ही नॉटची छान अशी ट्रेंडी न्यू लुक मधली मटका गळ्यावरची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. आणि मी म्हटल्याप्रमाणे मटका गळ्यावरची ही डिझाईन मुळे साडी ब्लाऊज खूप उठून दिसेल. सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.